आज सकाळपासून दोन महत्त्वाचे दसरा मेळावे आपण पाहिले बीड जिल्ह्यातून आणि आता सगळ्यांचं लक्ष अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते मुंबई होणाऱ्या दोन दसरा मेळाव्याचं। दोन शिवसेनेचे हे दसरा मेळावे होता आहेत। एक म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजेच युबीटीचा आज महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे दसरा मेळाव्याचा परंपरागत खरं तर आजचा दिवस आहे। आज या दसरा मेळाव्यामधून उद्धव ठाकरे नेमकं विचारांचं काय सोनं लुटतात आणि काय विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना आज देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेचा सुद्धा आज दसरा मेळावा आहे। त्यामुळे या मेळाव्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडता आहेत, शिंदे नेमकं काय बोलता आहेत आणि हे दोन्ही गट एकमेकांवर काय नेमक्या पद्धतीने आरोप करतात हे आपल्याला सगळं पाहायचंय। आणि या संदर्भात आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। काय नेमकं सध्या मुंबईमधल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझे सहकारी आमचे सगळे रिपोर्टर्स सध्या फील्डवर आहेत मुंबईमध्ये। सगळ्यात आधी उद्धव ठाकरे दसरा मेळावा कव्हर करण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या शिवाजी पार्कमध्ये आहेत। त्याचप्रमाणे शिवसेना भवन या ठिकाणी म्हणजेच अगदी काही मिनिटांच्या अंतरावर सीमा आढे सुद्धा आहेत। त्यामुळे बाहेरचं वातावरण नेमकं काय आहे सीमाकडून आपण जाणून घेणार आहोत। एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होतोय नेस्को कंपाऊंड मध्ये। या ठिकाणी गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी या मेळाव्यावर बाहेरून लक्ष ठेवून आहेत। काय सगळा हा माहोल आहे वातावरण आहे गोविंदकडून आपण जाणून घेणार आहोत। आणि ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे सभेसाठी येणार आहेत, ज्या सभास्थळावरून ते भाषण देणार आहेत आणि शिवसैनिकांना ते काय नेमके विचार देणार आहेत त्या सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत। तेव्हा संपूर्ण वातावरणाचा आढावा आपण या चौघांकडून जाणून घेणार आहोत। काही वेळामध्ये ही भाषणं सुरू होणार आहेत आणि एक वेगळा घणाघात राजकीय वर्तुळातला आपल्याला या सगळ्या भाषणांमधून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अवघ्या राजकीय वर्तुळाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा लक्ष या दोन दसरा मेळाव्यांकडे लागलेलं आहे। शिवसेनेत जेव्हापासून फूट पडली तेव्हापासून अशा प्रकारे हे दोन दसरा मेळावे होत आहेत आणि म्हणूनच यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या दसरा मेळाव्याकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि सुरुवातीला आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत आणि नेस्को ग्राउंडमध्ये ज्या ठिकाणी शिंदेंचं भाषण होणार आहे या ठिकाणाहून सभास्थळावरून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय। कपिल, काय सध्या तुला वातावरण दिसतंय कारण जिथे सभा होणार आहे त्या ठिकाणीच तो थांबलेला आहे, कशा प्रकारे सगळी सजावट केली, काय माहोल काय नेमकं सांगतोय? नक्कीच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत, एक शिवसेनेचा तर दुसरा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा। आपण जिथे शिवसेनेचा मेळावा होता नेस्को तिथे आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी असे पोस्टर लागलेले आहेत डेडिकेट टू कॉमन मॅन आणि वरती फोटो लावलेला आहे एकनाथ शिंदेंचा। खरं तर असे पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंना कॉमन मॅन म्हणून एक उद्देशलेला आहे। जर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय्यत तयारी सुरू झाली आहे मागे तू बघू शकतेस का कशा प्रकारे तयारी सुरू झालेली आहे। स्टेज मोठा एक 20 बाय 40 मोठा स्टेज इथे उभारण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू आता शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे हे आता ह्या सर्व गोष्टी कशा मांडतायत, कशा प्रकारे भाषण करतायत, कोणाच्यावरती टीका करतायत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर परिस्थिती हा विषय इथे असणार आहे। पूर परिस्थिती आणि मदत जो मेळावा सुरू होणार आहेत किंवा एकनाथ शिंदे यांची एंट्री होणार आहे त्याच्या आधी एकनाथ शिंदे बाहेर 15 ट्रक जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांनी भरलेले 15 ट्रक आहेत त्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि ते ट्रक जे पूरग्रस्त भाग आहेत तिथे पोहोचणार आहेत मदत घेऊन आणि त्याच्यानंतर ते स्टेजवरती येणार आहेत। पहिले समाजसेवा नंतर राजकारण असा एक फंडा शिवसेनेने ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगानेच हा मेळावा असणार आहे। आज पूर परिस्थिती असतील त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल ह्या अनेक गोष्टींवरती आज फोकस केलं जाणार आहे। येणाऱ्या काळामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागू शकते, त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे काय भाष्य करतात, काय घोषणा करतात ह्याकडे पाहणं गरजेचं आहे। पूर परिस्थितीमध्ये जो भाग अडकलेला आहे किंवा जो भाग गेलेला आहे त्यांना काय मदत मिळते का, अनेक गोष्टी आहेत, ह्या अनेक गोष्टींकडे लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर विरोधकांवर टीका कशी होते कारण की एकीकडे जरी हा मेळावा असला तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे असं बोलू शकतो। कपिल, या सगळ्या वातावरणाचा आढावा मी वेळोवेळी घेत राहणार आहे, असे संपर्कात राहा कारण सध्या एक महत्त्वाची घडामोड घडतीये ती म्हणजे मुंबईमध्ये जिथे आपली प्रतिनिधी सीमा आढे आहे पाऊस पडतो आहे आणि शिवतीर्थवर जिथे आता काही वेळामध्ये उद्धव ठाकरे येतील आणि आपल्या भाषणाला सुरुवात करतील। काय वातावरण आहे पण सीमाकडून जाणून घेऊया। सीमा, पाऊस पडतोय दादरमध्ये असं कळतंय, किती मोठा उत्साह तरी सुद्धा आहे कारण पावसाचं सावट हे अगदी पहिल्यापासूनच होतं दसरा मेळाव्यावर, यावेळी काय नेमकं सगळं वातावरण आहे हे?
नक्कीच अनुपमा, दिवसभर पावसाने मुंबईत विश्रांती घेतल्यानंतर ऐन जेव्हा शिवसैनिक शिवतीर्थ या मैदानावर दाखल होत आहेत, अगदी त्याच वेळेस पुन्हा एकदा पावसाने मुंबईमध्ये बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. सध्या आपण ही दृश्य पाहतोय शिवसेना भवनाच्या बाहेरील ज्या ठिकाणाहून आता जे शिवसैनिक आहेत, जे राज्यभरातून राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दसरा मेळाव्यासाठी दाखल झाले, ते आता शिवतीर्थ या मैदानाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. काही वेळापासूनच खरं तर शिवतीर्थ या मैदानाच्या दिशेने हे शिवसैनिक जाताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी हे शिवसैनिक थांबलेत. जसा आपण उल्लेख केला की ठाकरेंच्या मेळाव्याला खरं तर पावसाचा फटका जोरदार तर पडलेला आहेच, कारण अजूनही मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे. सोबतच ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि आता ऐन काही तासावरती दसरा मेळावा म्हणजे सुरुवात होत असताना त्यापूर्वीच पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे आता म्हणजे सीमा, हा पाऊस जो आता पडतो आहे तो काय शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यामध्ये काय नेमका खोडा घालतोय का? कारण ज्या मोठ्या संख्येनं खरं तर शिवसैनिक या मेळाव्यासाठी येत असतात, तेवढी संख्या येणार का शिवसैनिकांची हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जरूर अशाच लक्ष ठेवून राहा आपण. आणि आता थेट जाऊया जिथे हा दसरा मेळावा होतो आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. जाणून घेऊया कृष्णातकडून काय नेमका आतमधलं हे वातावरण आहे. कृष्णात, काही वेळामध्ये शिवतीर्थावर ही सगळी गर्दी जमू लागेल आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे विचारांचं सोनं लुटण्यासाठी येतील. मात्र काय सध्या आतलं ग्राउंडमधलं वातावरण नेमकं काय आहे शिवाजी पार्कातलं? शिवतीर्थ या मैदानावर सर्वत्र थोडं बहुत पाऊस पडत आहे आणि परंतु खुर्च्या लावलेल्या आहेत, त्यामुळे अनेक शिवसैनिकांना या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्या आहेत. आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ती वादळ वारा पाऊस आला तरी शिवसेनेचा हा दसरा मेळावा कुठल्याही परिस्थितीमध्ये होणारच आणि त्या दृष्टिकोनातून तयारी देखील केलेली आहे. आता पाऊस थोडी विश्रांती घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसैनिक या मैदानावर जमा होण्यास सुरुवात होईल. अत्यंत महत्त्वाचा असा हा मेळावा असणार आहे, कारण मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुका दुसरा ठाकरे बंधू राज ठाकरे यांच्यासोबत लढण्याच्या दृष्टीनं देखील तयारी झालेली पाहायला मिळते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, राजकीयदृष्ट्या देखील ते एकत्र येतील आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्या लढतील. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्व शिवसैनिकांचं लक्ष असणार आहे. या युती संदर्भात काय बोलतात, त्याचबरोबर सध्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा सोलापूर या भागामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात काय बोलतात, शेतकऱ्यांच्या मदतीविषयी काय बोलतात, कारण राज्य सरकारकडून ठोस मदत मिळावी अशी वारंवार मागणी ही उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे. सरकारवर प्रचंड टीका हे उद्धव ठाकरे करू शकतात. त्याचबरोबर पहलगाम हल्ल्यानंतर झालेला भारत पाक सामना या संदर्भात देखील ते बोलू शकतात आणि विविध मुद्दे हे सरकारला अडचणीत आणणारे मुद्दे हे उद्धव ठाकरे बोलू शकतात. सध्या मैदानावर बऱ्याच ठिकाणी पावसामुळे चिखल झाला असला तरी खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे शिवसैनिकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत शिवसैनिकांना अडचण येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सध्या या शिवतीर्थ मैदानावर करण्यात आलेली आहे. स्थानिक शिवसैनिक बाहेरून आलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक शिवसैनिक आतापासूनच हजेरी लावून बसलेले आहेत आणि थोड्या वेळात सर्व हे मैदान पूर्णतः शिवसैनिकांनी भरून जाईल, कारण पारंपरिक शिवसेनेचा हा दसरा मेळावा आहे जो शिवतीर्थ या ठिकाणी होतो. अतिवृष्टीमुळे अनुपमा 2006 मध्ये मेळावा रद्द झाला होता, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये खंड पडला नव्हता. अगदी कोरोनाच्या काळामध्ये देखील बंदिस्त सभागृहामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यात आला होता आणि आता कुठलाही उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे वादळ वारा पाऊस असला तरी हा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आणि त्या दृष्टिकोनातून राज्याच्या अनेक भागातून शिवसैनिक यांनी येण्यास सुरुवात झालेली आहे. अगदी कृष्णात, वादळ वारा पाऊस जरी आला तरी या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये खंड पडणार नाही असं जरी उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अर्थातच दोन महत्त्वाच्या घडामोडी या मेळाव्यामधून समोर येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर राज ठाकरे या मेळाव्यासाठी येणार का, किंवा ते काही संदेश पाठवणार का, किंवा काय नेमकी कुठल्या रूपामध्ये मनसेची हजेरी या मंचावर असणार आहे ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढच्या अगदी काही दिवसांवर काही महिन्यांवर ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे हे औचित्य साधणं हे अत्यंत गरजेचं आहे युबीटीसाठी सुद्धा आणि त्यामुळेच या दसरा मेळाव्याकडे लक्ष आहे. कृष्णा, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याबरोबर चर्चा करू, अपडेट्स तिकडने जाणून घेऊ. आणि आपण आता थेट जाऊया नेस्को या ठिकाणी जिथे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे आणि आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे नेस्को कंपाऊंडच्या बाहेर सध्या उपस्थित आहेत. जाणून घेऊया नेस्कोतलं काय नेमकं बाहेरचं वातावरण आहे. गोविंद,
आपण पाहिलं आतमध्ये अत्यंत चेतावणारं असं सगळं वातावरण आहे, खूप मोठा उत्साह दिसतोय, भव्य दिव्य स्टेज बांधलेला आहे, पण आज पावसाचा सावट संपूर्ण मुंबईभर आहे. काय नेमकं वातावरण नेस्कोच्या बाहेर दिसतंय, काय तुम्हाला तिथे गर्दी दिसतेय शिवसैनिकांची, कसं सगळं हे वातावरण आहे? नक्कीच मुंबईतल्या या नेस्को संकुलाच्या बाहेरचं आपण वातावरण यात दाखवत आहोत. आज या ठिकाणी शिवसेनेचा होणारा जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. आणि काल ज्याप्रमाणे शिवसेनेच्या नेत्यांनी आवाहन केलं होतं त्याप्रमाणे मुंबई आणि MM रिजनमधीलच फक्त शिवसैनिक जे आहेत ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, कारण का अतिवृष्टीमुळं ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी येऊ नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु मुंबई आणि आसपासच्या परिसरातले शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ग्रँड तयारी जी आहे ती शिवसेनेकडून या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या दसरा मेळाव्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा नारळ फुटला जाणार असल्याची ही माहिती जी आहे ते शिवसेनेचे नेते देत आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय अपेक्षा आहेत आजच्या मेळाव्यात, काय कुठलं सोनं लुटणार आहे? सर्वप्रथम शिवसेनेचा दसरा मेळाव्यानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेला, मुंबईकर जनतेला शिवसेनेच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा. आजचा दसरा मेळावा आहे, तो दसरा मेळावा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे आज मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचेच विचार घेऊन पुढे जाण्यासाठी आजचा दसरा मेळावा आहे. त्या दसरा मेळाव्यानिमित्त सर्व एकत्र जमलेले आहेत, त्याच विचाराचं सोनं देणं घेणं. परंतु ग्रामीण महाराष्ट्रात पावसानं खूप शेतकऱ्यांची आबळ केलेली आहे, नुकसान केलेलं आहे आणि एकीकडं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशा वेळेला तुमच्या अपेक्षा काय आहेत? ग्रामीण भागात नुकसान झालेलं आहे, ठीक आहे. माननीय आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदेसाहेब, त्यांच्या वतीनं त्यांना जी काय मदत करायची आहे ते त्यांनी TV माध्यमाला देऊन दिलेलं, त्यात काही काटकसर होऊ देणार नाही हे त्यांची स्टेटमेंट आहे. त्यामुळं जनतेला अपमान होणारच नाही आणि जनतेत काटकसर होऊन देणार नाही, ते त्यांचे विचार आहेत. त्यांनी तसं TV माध्यमाला अगोदरच बोलून दाखवलेलं आहे. तुमच्या काय भावना आहेत? मी आपल्या चॅनलला, आपल्या दर्शकांना, आपल्या चॅनल जेवढे बघतात साता समुद्र पलीकडे, त्या सगळ्यांना दसऱ्याच्या प्रथम शुभेच्छा देतो माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने. आणि आता जे तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रभर खरंच शेतकरी आज संपूर्ण संकटात आहे आणि ते संकट कसं दूर करायचं, खरं तर महापुराच्या या सगळ्या परिस्थितीची एक पार्श्वभूमी आजच्या या सगळ्या दसरा मेळाव्यांना होती. त्या शेतकऱ्यांना मदत किंवा एकंदरीतच कशा पद्धतीने सगळी मदत मिळणार, अंमलबजावणी होणार, असे अनेक प्रश्न मनात असताना काय नेमकं या दसरा मेळाव्यामधून होतं आहे, भाषणांमधून काय नेमक्या घोषणा होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तर गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी नेस्को कंपाऊंडच्या बाहेर आहेत. सगळं वातावरण नेमकं काय आहे आपल्याबरोबर गोविंद यांनी ते पोहोचवतात. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या नेस्कोच्या ग्राउंडमध्ये नेमका आतमध्ये ज्या ठिकाणी सभा होणार आहे काय सगळे अपडेट घडामोडी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत आणि वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. त्याचबरोबर कृष्णात पाटील शिवाजी पार्क मधून आपल्या बरोबर आहेत, ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या विचारांचं सोनं लुटणार आहेत. आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आहेत शिवसेना भवनाजवळ. किती खरं पावसाचं संकट असताना शिवसैनिक या ठिकाणी येतात आणि दसरा मेळाव्याला हजेरी लावतात, या घडामोडीवर आपलं लक्ष आहे. चौघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी आपण जोडले जाऊ आणि आणखी सविस्तर तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू.